वर्ड्स पर मिनिट या विषयातील स्टेटमेंट हा क्वेश्चन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला जो आहे ना स्टेटमेंटची हेडिंग B3मध्ये टाईप करून घ्यायची. कॅप्स लॉक ऑन करून B3मध्ये या ठिकाणी टाईप केलं. त्यानंतर B5वरती यायचं. B5वरती सिरियल नंबर. त्यानंतर C5वरती पर्टिक्युलर टाईप करायचं. D5 2002, E5 2003, पुन्हा F5 2004. या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये जसं दिलं आहे त्या ठिकाणी असं आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. टाईप झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हे जे कॉलम्स आहेत हे अंदाजे वाढवून घ्यायचे आहेत. आता C कॉलम सिलेक्ट करायचं आहे, याला अंदाजे या ठिकाणी वाढवून घ्यायचं. पुन्हा D, E, F तिन्ही सिलेक्ट करायचे. या तिन्हीला या ठिकाणी सिलेक्ट करून अंदाजे वाढवून घ्यायचं. एक कॉलम वाढवला, तिन्ही सेम साईजचे या ठिकाणी वाढतात. पुन्हा त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिरियल नंबर पर्टिक्युलर्स 2002, 2003 आणि 2004 हे सिलेक्ट करायचे. यांना सेंटर अलाइनमेंट देऊन यांना बोल्ड करायचं. त्यानंतर सिरियल नंबर आपण टाईप केलं ते यांना सेंटर अलाइनमेंट द्यायची. पुन्हा पर्टिक्युलर्स हे सिलेक्ट करायचे. यांना काय करायचं, आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट द्यायची. पुन्हा त्यानंतर हे जे आपण नंबर्स टाईप केलं ते यांना या ठिकाणी राईट अलाइनमेंट द्यायची. पुन्हा त्यानंतर सिरियल नंबर आणि हा जो आपण पूर्ण केलं B5 ते F13पर्यंत या ठिकाणी सिलेक्ट करायचं पूर्ण. पुन्हा त्यानंतर सिलेक्ट केलं, याला ऑल बॉर्डर ही कमांड अप्लाय करायची. पुन्हा त्यानंतर जो आपला B3ला आपण काय केलं ते स्टेटमेंट हेडिंग टाईप केलं ते. पुन्हा त्यानंतर B3 ते आपला F3पर्यंत आपला काय स्टेटमेंट आहे, त्यामुळे आपण B3 ते F3पर्यंत सिलेक्ट केलं. जिथपर्यंत आपल्या स्टेटमेंटची एंडिंग आहे तिथपर्यंत आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर याला आपल्याला अलाइनमेंट ऑप्शनमध्ये एक आपल्याला ऑप्शन दिलं मर्ज आणि सेंटर, याच्यावरती क्लिक करायचं. आणि पुन्हा या आपल्या हेडिंगला बोल्ड आणि अंडरलाईन करून घ्यायचं आहे. मग त्यानंतर पुन्हा आपल्याला हे सगळं पूर्ण सिलेक्ट करायचं आणि याला पूर्ण सिलेक्ट करून याला मिडल अलाइनमेंट द्यायची आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि